नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आपण या ॲपच्या माध्यमातून आता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. इथे मी निफ्टी 50चा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय. काल मी तुम्हाला जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये ह्या दोन लेवल दिलेल्या होत्या. पहिली लेवल होती वरच्या बाजूला 26,000 आणि त्याच्या वरच्या बाजूला होती 26,030. तर ह्या दोन लेवल तुम्हाला सांगितलेल्या होत्या आणि सांगितलं होतं की हे आता जे वर चाललंय ते इथून ह्या झोन मधून ह्या झोनला टच करून ह्याच्या आत जाऊन किंवा थोडंसं वर जाऊन आपल्याला एकदा सेलिंग येणार आणि त्यानंतर परत वर जाताना हा जो काही हाय बनलेला असेल तो मोडून किंमत वर जाणार. मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मुद्दाम ह्यासाठी ओपन केलंय की आज बघू शकता अर्थात कालच काय झालं होतं शेवटी शेवटी इथनं खाली यायला थोडीशी सुरुवात झाली होती. आज तुम्ही बघू शकता फ्लॅट टू गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला दिसतंय. ओपनिंग नंतर थोडंसं वर आलं आणि ज्या पद्धतीनं सांगितलेलं त्या पद्धतीनं सुरुवातीला सेलिंग बघायला मिळालं. इथे सेलिंग झाल्यानंतर म्हणजे आपलं जो विश्लेषण होतं की पहिल्यांदा थोडंसं सेलिंग येणार आणि त्यानंतर मग एक बाउन्स येणार. तर त्याच पद्धतीनं आपल्याला बघायला मिळालं. हा जो हाय बनेल हा हाय सुद्धा ब्रेक होऊन आपल्याला किंमत वर जाईल हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. पाहिजे असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ YouTube चॅनलवर उपलब्ध आहे तो बघू शकता. आता आपण काय करूया 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया. आता ह्या ज्या दोन लेवल होत्या ह्यांचं महत्त्व आता संपलेलं आहे. आता उद्यासाठी काय महत्त्व आहे? तर उद्यासाठी महत्त्व असं आहे, की आपल्याला आता इथे वरच्या बाजूला एक एम पॅटर्न तयार होताना दिसतोय. आता ह्या एम पॅटर्न मध्ये आपल्याला जर समजा आता इथून हे सेलिंग कंटिन्यू झालं, तर खाली कुठपर्यंत टार्गेट येऊ शकतं? तर पहिलं टार्गेट जे आहे हे 25,960 चं टार्गेट आहे आणि दुसरं टार्गेट आहे हे 25,920 चं टार्गेट आहे. आता ह्या दोन टार्गेट जी मी खालच्या बाजूला दिली आहेत म्हणजे मला काय वाटतं की उद्या सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर एकदा आपल्याला सेलिंग येऊ शकतं आणि ते कुठपर्यंत येऊ शकतं ह्या दोन लेवल पर्यंत येऊ शकतं. इथे मी ही लेवल जी दिली आहे ही आपल्याला नॉर्मल दिसतेय. ही लेवल थोडीशी डार्क दिसतेय. याचं कारण असं आहे की ही लेवल फार महत्वाची आहे. 25,920 ची जी लेवल आहे ह्या लेवलला खूप जास्त महत्व आहे. जर समजा किंमत ह्या लेवलच्या खाली टिकायला लागली तर मग निफ्टी 50 मध्ये सेल ऑन राईज असं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आपल्याला इथून खाली जर गेली किंमत तर मग सेलिंग जरी आलं बाउन्स आला तरी पुन्हा सेलिंग येण्याची शक्यता आपल्याला निर्माण होईल. तर त्यामुळे आता खाली जाणार सकाळच्या सत्रामध्ये पहिल्यांदा हे नक्की आहे. मात्र ह्या लेवलला सपोर्ट घेतंय का? हा एरिया ॲक्चुअली सपोर्ट झोन म्हणून सुद्धा काम करू शकतो. तर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतोय का? जर सपोर्ट घेतला आणि बाउन्स यायला लागला तर मग इथे आपल्याला काय चेक करावं लागणार आहे की इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनतोय का? डब्ल्यू पॅटर्न बनला तर इथनं मग आपल्याला एक बाउन्स बघायला मिळेल. तर त्यामुळे आपल्याला जरी इथे एम पॅटर्न दिसत असला तरी हा एम पॅटर्न आपल्याला कधी यशस्वी होऊ शकतो जर ही लेवल ब्रेक झाली तर. बरोबर? आपल्याला नॉर्मली एम पॅटर्नची एंट्री इथे असते पण ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली आणि किंमत ह्याच्या खाली टिकायला लागली तरच आपल्याला
मग हा एम पॅटर्न सक्सेसफुल होऊ शकतो असं दिसतंय. अन्यथा जर ह्या लेवलला सपोर्ट घेतला 25,920 ला, तर काय होईल, ह्या एरियाच्या आसपास एक डब्ल्यू पॅटर्न बनवून मग पुन्हा तेजी व्हायला सुरुवात होऊ शकते. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. ह्या दोन लेवल 25,920 आणि 25,960 या लक्षात ठेवा आणि उद्या काय होतंय ह्यावर सुद्धा लक्ष ठेवा. तर हे झालं निफ्टी 50चं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मी इथे मुद्दाम 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आणतोय. तुम्हाला सांगितलं होतं ह्या दोन लेवल दिलेल्या होत्या आणि सांगितलेलं होतं की 59,345 ची खालची लेवल आहे आणि 59,435 ची ही वरची लेवल आहे. हा एरिया रेजिस्टन्स म्हणून काम करेल असं सांगितलं होतं. इथून एक सेलिंग येऊ शकतं असं सांगितलं होतं. ते सेलिंग आज मार्केट ओपन झाल्या झाल्या बघायला मिळालं आणि त्यानंतर जो बाउन्स येईल तो पूर्वीचा जो हाय असेल तो ब्रेक करून त्याच्यावर सुद्धा जाऊ शकेल असं सांगितलं होतं. त्या पद्धतीनं तुम्हाला इथे बघायला मिळालं. पहिल्यांदा सेलिंग आलं आणि त्यानंतर आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं होतं त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये आपल्याला मुवमेंट होताना बघायला मिळाली. याचं कारण हे विश्लेषण आपण कशा पद्धतीनं करतोय, ॲस्ट्रोच्या पद्धतीनं करतोय. ॲस्ट्रॉलॉजीचा वापर करून हे विश्लेषण केल्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये खूप चांगली ॲक्युरसी बघायला मिळते. आणि तुम्हाला हे जर शिकायचं असेल, आता इथे आपल्याला काय होतं, एकच लेवल मिळते. पण आता ह्या लेवल कशा काढायच्या, इथून समजा खाली जाणार असेल तर टार्गेट कसं काढायचं, या सर्व गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर त्यासाठी आपला आत्मा कोर्स आहे. या आत्मा कोर्समध्ये आपण ह्या सर्व गोष्टी शिकवत असतो. तर आता आपल्याला इथे बघायचं आहे की बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं. तर बँक निफ्टीमध्ये मला असं वाटतंय की हा जो एरिया आहे 59,305 ते 59,445 हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. समजा काही कारणामुळे थोडंसं गॅप अप ओपन झालं, आणखीन वर गेलं, तर ह्या एरियामध्ये जाऊ शकतं. बरोबर, ह्या एरियामधनं कुठनं तरी आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. असं होऊ शकतं किंवा एखाद्या वेळेला ह्या एरियाच्या थोडंसं वर जाऊन इथून सुद्धा सेलिंग बघायला मिळू शकतं. तर ह्या एरियामध्ये आपल्याला सेलिंग इथनं खाली येताना दिसू शकतं आणि मग खाली येताना काय होऊ शकतं, साधारण आपल्याला ह्या लेवल पर्यंत येऊ शकतं आणि इथूनही जर खाली गेलं तर आणखीन थोडंसं खाली जाण्याची शक्यता मग निर्माण होईल. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसतंय. कदाचित काय होईल, हे इतकं वर न जाता आहे इथून सुद्धा सेलिंग होऊ शकतं. बरोबर, तर आहे इथनं सुद्धा, कारण ह्या लेवलला ऑलरेडी एकदा टच केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यामुळे इथनं सेलिंग होऊ शकतं आणि इथनं सेलिंग झालं तर मग ह्या लेवलला टच करून जर ह्याच्या खाली टिकायला लागलं तर आणखीन मग सेलिंग येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तर हे झालं बँक निफ्टीचं. बँक निफ्टीमध्ये 59,305 आणि 59,445 हा रेझिस्टन्स झोन आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे. सेन्सेक्समध्ये आपल्याला काय दिसतंय, सेन्सेक्समध्ये सुद्धा आता इथे आपल्याला एम पॅटर्न होताना दिसतोय. आता मी मुद्दाम त्याच गोष्टी परत सांगत नाहीये, तुम्हाला आता सर्व माहीत झालेलं आहे. इथे काय दिसतंय आपल्याला, इथून वर गेलंय, इथून खाली आलंय, परत इथून वर गेलंय आणि इथून खाली येतंय. एम पॅटर्न बनताना दिसतोय. खाली येत असेल किंमत, तर खाली येत असताना पहिलं टार्गेट जे आहे हे 85,030 चं आहे आणि 85,030 च्या खाली टिकलं तर दुसरं टार्गेट जे आहे हे 84,900 चं आहे. ही लेवल जी आहे ही फेंड दाखवली आणि ही लेवल डार्क दाखवली आहे. याचं कारण ही जी लेवल आहे ही मेक और ब्रेक लेवल आहे. जर ह्याच्या खाली टिकलं तर काय होऊ शकतं, सेल ऑन राईज होऊ शकतं, आणखीन खाली जाईल, वर येईल, खाली जाईल, अशा प्रकारचं चित्र दिसेल. मात्र जर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनवून किंमत आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारचा एरिया आपल्याला इथे सेन्सेक्समध्ये दिसतोय. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशा प्रकारे उद्या मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते. हे झालं तीनही इंडेक्सचं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला
काही तुमचे प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील, तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच रजा घेणार आहे. मात्र त्यापूर्वी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती. शेअर मार्केट मराठी हा परिवार 30,000 पेक्षा जास्त सदस्यांचा आहे. आपल्या YouTubeवरच जवळजवळ 27,000 सदस्यांचा हा परिवार आहे आणि इतर प्लॅटफॉर्मवर आणखीन काही सदस्य आहेत. तर असा हा शेअर मार्केट मराठीचा परिवार आहे. तुम्हाला जर ह्या परिवारात सामील व्हायचं असेल, तर तुम्हाला 2 गोष्टी करणं आवश्यक आहे. एक म्हणजे आपले WhatsApp, Telegramचे जे ग्रुप आहेत, हे ग्रुप जॉइन करणं आवश्यक आहे. त्याची लिंक तुम्हाला कुठे मिळणार? या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. तिथे जाऊन तुम्ही हे ग्रुप जॉइन करू शकता. तसंच आपलं जे ॲप आहे, ज्याची माहिती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिली आहे, हे डाउनलोड करून इन्स्टॉल करा. तुमच्याकडे Android फोन असेल, तर Android ॲप डाउनलोड करा. तुमच्याकडे iPhone असेल, तर iOS ॲप डाउनलोड करा. दोन्ही प्रकारची ॲप दिलेली आहेत आणि या दोन्ही प्रकारच्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा तुम्ही ग्रुप जॉइन केलेत आणि ॲप डाउनलोड केलं आणि इन्स्टॉल केलं, की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य होणार. आता आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे 3 लेव्हलमध्ये दिलं जातं. पहिल्या लेव्हलला आपण फ्री कोर्स असं म्हणतो, दुसऱ्या लेव्हलला प्रीमियम ग्रुप असं म्हणतो आणि तिसऱ्या लेव्हलला पेड कोर्स असं म्हणतो. तर अशा ह्या 3 लेव्हल आपल्याला इथे दिसतायत. फ्री कोर्समध्ये आपल्याला 3 कोर्सेस दिले आहेत. तुम्हाला शेअर मार्केट अगदी बेसिक पासून शिकायचं आहे, तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे. अगदी सुरुवातीपासून बेसिक पासून सर्व संकल्पना नीट समजून सांगितलेल्या आहेत. त्यानंतर एकदा तुम्हाला ह्या बेसिक संकल्पना यायला लागल्या, समजायला लागलं, की तुम्हाला पुढे जाऊन काय शिकायचं असतं? मार्केटचं विश्लेषण करायला शिकायचं असतं. मार्केटचं विश्लेषण करण्यासाठी आपला टेक्निकल एनालिसिसचा हा कोर्स आहे. कोणत्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जात नाही. इतक्या विस्तृत आणि इतक्या डिटेलमध्ये आपल्याला ह्या कोर्समध्ये शिकवलं गेलेलं आहे. त्यामुळे हा कोर्स तुम्ही अवश्य करू शकता. एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट यायला लागले, एनालिसिस करता यायला लागलं, की त्याच्यानंतरची स्टेप असते ती म्हणजे ट्रेडर व्हायचं. तर मला ट्रेडर व्हायचंय हा आपला तिसरा कोर्स आहे. अशा प्रकारे तीनही अतिशय उत्तम असे कोर्स आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. हे तिन्ही कोर्स फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचसोबत आत्ता जो व्हिडिओ बघताय हा सर्व सदस्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिला जातो, ज्याला आपण दैनंदिन विश्लेषण असं म्हणतो. ज्यामध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं, याविषयीचं प्रेडिक्शन मी सांगत असतो. त्याचबरोबर आता लवकरच आपण लाईव्ह सेशन सुद्धा सुरू करणार आहोत. ती सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट असणार आहेत. त्यानंतर हे झालं फ्री कोर्स विषयी. आता तुम्हाला ह्या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर फ्री कोर्स अशा 2 शब्दाचा एक WhatsApp मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवा. रिप्लायमध्ये तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल. त्यानंतर प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर प्रीमियम ग्रुप अशा 2 शब्दाचा WhatsApp मेसेज या नंबरला पाठवा. रिप्लायमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल. जसं आपले हे सर्व फ्री कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत, तसं प्रीमियम ग्रुप सुद्धा ॲपमध्येच उपलब्ध आहे. त्याची 1 वर्षाची मेंबरशिप सुद्धा ॲपमधूनच घेता येऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला जर पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे किंवा तुम्हाला त्याला प्रवेश घ्यायचा असेल, तर पेड कोर्स अशा 2 शब्दाचा WhatsApp मेसेज या नंबरला पाठवा आणि रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व माहिती पाठवली जाईल. पेड कोर्सेस सुद्धा आपल्या ॲपमध्येच उपलब्ध आहेत आणि त्याची ॲडमिशन सुद्धा ॲपमधूनच घेता येते. तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती. आजच्या व्हिडिओमध्ये आता मी इथे आपली रजा घेतोय. धन्यवाद.